गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रिसामा येथे क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देणारा एक अनोखा सोहळा पार पडला. श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरशालेय स्केटिंग स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. श्री अष्टविनायक मल्टीपर्पज सोसायटी आमगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. स्केटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्याचा मुख्य उद्देश यामागे होता. स्केटिंग हा खेळ केवळ वेगच नाही तर संतुलन आणि एकाग्रतेचा कस पाहणारा क्रीडा प्रकार आहे. रिसामा येथील शालेय परिसरात आयोजित या स्पर्धेत चिमुकल्या स्केटर्सनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. हवेच्या वेगाने धावणाऱ्या चाकांवर ताबा मिळवत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. भविष्यात या ग्रामीण भागातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे चॅम्पियन खेळाडू घडावेत असा प्रेरणादायी संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्राबद्दलची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे. विविध वयोगटात झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विजेत्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तेव्हा पालकांचा आणि शिक्षकांचा अभिमान ओसंडून वाहत होता. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून खेळाच्या मैदानावरील अनुभव त्यांना अधिक सक्षम बनवतात. भविष्यातही अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन करून आमगावच्या गुणवान खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.